रंकाळ्यावर परवा कारंज्याचा डेमो झाला आणि तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल। रंगीबेरंगी कारंज्या हे आपल्या रंकाळ्यावर आता बसवलेले आहेत। पण बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला की हे कारंजे एकदम काटोकाट बसवले आहेत, त्याचं पाणी बाहेरून लोकांच्या अंगावर पडणार। आणि मी इथं आल्यावर आता माहिती घेतली तर असं आहे मित्रांनो, तुमचाही माझ्यासारखा गैरसमज झाला असेल। हे कारंजे काठावर आत्ता जरी बसवलेले दिसत असले तरी ही संपूर्ण असेंब्ली जवळपास 60 ते 70 फूट आत पुन्हा जाणार आहे आणि तिथं ते कारंजे फिक्स केले जाणार आहेत। आणि प्रथमतः मला वाटलं की या कारंज्याला खाली सपोर्टला काय कॉलम वगैरे केल्यात काय, तर तसं नाही। आपण बघूया इथं की बघा लोखंडी मोठ्या मोठ्या ज्या जाड हेवी पायपा दिसतात, जवळपास पाहिलं तर आपण एक 12 इंच डायमीटरच्या ज्या पाईप आहेत त्यात एक विशिष्ट प्रकारचं केमिकल भरले आणि जे फोमिंग केमिकल आहे त्या केमिकलमुळं तो अखंड पाईपमुळे संपूर्ण असेंब्ली जी आहे ती पाण्यामध्ये तरंगते। त्यामुळे ही तयार झालेली असेंब्ली आता मेंटेनन्ससाठी आणि किरकोळ दुरुस्तीसाठी फायनल टचसाठी आत्ता इथं सध्या ती उभी आहे। पण ती पूर्ण चेकअप झाल्यानंतर 60 ते 70 फूट जाणार आणि त्या फोमिंग जे मटेरियलचं साईडचं पाईप आहेत त्याच्यामध्ये नंतर पाणी भरलं जाते, जेणेकरून त्या पाण्याच्या दबावानं किंवा दाबानं किंवा वजनानं त्या सगळी असेंब्ली परत खाली जाणार आणि फक्त कारंज्याचे नोझल तेवढं वरती शिल्लक राहणार। हाय की नाही इंटरेस्टिंग?